नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया पिठोरी अमावस्या व्रतकथा। आटपाट नगर होतं, तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्ये दिवशी वडिलांचे श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसायचे वेळेसच बाळंत होऊन पोर मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असत। असे 6 वर्ष झालं। 7व्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला। ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं आणि तिला रानात हाकलवून लावलं। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? येथे येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर परत जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी येथे आले आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का झाली आहेस? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून। दरवर्षी मी श्रावणी अमावस्या दिवशी बाळंत होते आणि माझं मूल मरून जातं। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचं श्राद्ध असतं। माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात। अशी 6 बाळंतपणं माझी झाली। 7व्या खेपेस सुद्धा असंच झालं। तेव्हा मामंजींना माझा राग आला। ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो। असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत टाकलं आणि मला घरातून घालवून दिलं। नंतर मी इथे आले। आता जगून तरी काय करायचंय मला? असं म्हणून ती रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भेऊ नकोस, घाबरू नकोस, अशीच थोडी पुढे जा। तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल। बेलाचं झाड लागेल। तेथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तेथे पूजेस येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण म्हणून विचारतील। असं झाल्यावर मी आहे म्हणून म्हण। त्या तुला पाहतील, कोण कोठची म्हणून चौकशी करतील। तेव्हा तू त्यांना सारी हकीकत सांग। ब्राह्मणाच्या सुनेले बरे म्हटलं। तिथून उठली, पुढे गेली। तो बेलाचं एक झाड पाहिलं। ती तिथेच उभे राहिली। इकडे तिकडे पाहू लागली। जवळच एक शिवलिंग सुद्धा दृष्टीस पडलं। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण म्हणून विचारलं। त्याबरोबरच ती खाली उतरली आणि मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं। त्यांना आश्चर्य वाटलं। तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली। तिने सर्व हकीकत सांगितली। नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली। तेव्हा अप्सरांनी ती दाखवली। पुढे त्यांना तिच्या त्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं। पुढे तिला हे व्रत करण्यास सांगितलं। 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं। तशी तिने विचारलं, ह्याने काय होते? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखात समाधानात राहतात। पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली। लोकांनी हिला पाहिलं। ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येते आहे। त्याला ते खोटंच वाटलं। अर्थघटकेने तो पाहू लागला। तो मुलं बाळं दृष्टीस पडू लागली। पाठीमागून सुनेला पाहिलं। तसा तो उठला, घरात गेला। मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं। तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले। हातपाय धुवून घरात आला। सर्व हकीकत सुनेला विचारली। तिने ती सारी सांगितली। पुढे सर्वांना आनंद झाला
आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. असेच सुखसमाधान आपणा सर्वांच्या आयुष्यात येवो, हीच पिठोरी अमावास्येनिमित्त हार्दिक शुभेच्छा. मित्रमैत्रिणींनो, कथा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.